मालाड येथील खोत डोंगरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या 5,600 चौरस मीटर सेल प्लॉटवरील SRA प्रकल्पाच्या नावाखाली तब्बल 5,15,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आलाय। या प्रकरणी शाह हाऊसकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनसुख H. शाह आणि आकाश मनसुख शाह यांच्या विरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे। तक्रारदार निलेश धरेंद्र राधानी यांच्या तक्रारीनुसार मार्च 2025 मध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये करार प्रक्रिया सुरू झाली। 6 मे रोजी टर्म शीट, 17 मे रोजी MOU आणि 16 जुलै रोजी पूरक MOU करण्यात आला। प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या आणि झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शाह हाऊसकॉनवर होती। मे ते जुलै 2025 दरम्यान 5.15 कोटी रुपये अदा करण्यात आले, मात्र कामे पूर्ण झाली नाहीत। यानंतर आरोपींकडून अतिरिक्त 25 कोटी रुपयांची मागणी करत दबाव टाकल्याचा आणि करार रद्द केल्याचा आरोप आहे। काही झोपडपट्टीधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली असून या संपूर्ण प्रकरणात विश्वासघात आणि फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मालाड।